नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत, आलू तेरी. त्याला आपण आलूचं फतफतं सुद्धा बोलतो आणि गावीही आपण आलू तेरी बोलतो. तर ती आळूची पानं असतात एक प्रकारची अशी ग्रीनमध्ये, ती आपण आंतवणी खातो, त्याला आपण आलू तेरी बोलतो. तर आता मी जे आणलेली आहे तिथे बघा, त्यामध्ये दाखवतो ती कापून ठेवली आहे आणि ते देठ वगैरे ते कापून आणायचे, असे तुकडे तुकडे करायचे आणि आळूची पानं असतात ती मग शिजवायची असतात. त्या टाईपमध्ये होते. आपल्याला करायला लागते. आपण सुरुवात करूया आपण. तर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला पावटे आणि तुरी ते सुद्धा लागतात आणि तुम्ही डाळ आणि शेंगदाणे सुद्धा टाकू शकता. तर आता आम्ही रात्री पावटे आणि तुरी टाकले होते भिजत आणि ते आता आम्ही काढलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि आळू तेरीची देठ आणि आळू तेरी पूर्ण बारीक करून त्याच्यामध्ये आपल्याला शिजवायचे टाकतात कुकरमध्ये बघायचे. कुकरमध्ये आपल्याला शिटी द्यायची. किती शिटी द्यायची? त्या 4 शिट्या आपल्याला द्यायच्या. आतमध्ये टाकलेले आहेत तुरी वगैरे. तर अशा प्रकारे आपल्याला 4 शिट्या द्यायच्या. त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो आणि मिरच्या पण टाकायच्यात आपल्याला. तर अशा प्रकारे पुढची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला दाखवतो. तर चॅनलवर नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला, ते बघा आता आपण ठेवलेली आहे शिटी द्यायला. शिट्या किती द्यायच्या? 4 ना? ओके, 4 शिट्या द्यायच्या. त्याच्यानंतर मग आपल्याला काढायचं ते. तर इकडे बघा 4 शिट्या झालेल्या आहेत नाही, आता आम्ही काढले. आणि आता आई इकडे रवी असते ना आपल्या त्याच्याने हलवते, म्हणजे ते गट्टे झालेली पानं वगैरे आहेत ना ते निघतात आणि व्यवस्थित एकदम बनते तेरी. बघा ते बघू शकता कशी झाली, मस्त दाणे दिसत आहेत बघा, पावटे आणि तुरी. त्याच्यामध्ये आईने आता चणापीठ सुद्धा टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे. 1 चमच तुम्ही चणापीठ टाकू शकता याच्यामध्ये. इकडे आपल्याला फोडणी द्यायची. आता बघा इकडे आता आईने लसूण टाकलाय, तेल वगैरे टाकणार, नंतर जिरा मोहरी ना आई, जिरा मोहरी नंतर मग आपल्याला जे काय ते टाकायचे आहेत मसाले वगैरे. आईने आता जिरा टाकते इकडे, मोहरी नाही ना आई? ओके. तर बघा तेल, कढीपत्ता वगैरे काय नाही, तेल, लसूण आणि जिरा टाकलेला आहे. इकडे मंडळी आईने टाकलं आहे, याच्यात कोकम टाकलेला आहे. कोकम किंवा तुम्ही आमसूल टाकू शकता. आणि आपली उसरी जी आपण गावी बनवतो ती उसरीसुद्धा याच्यात टाकू शकता. त्याच्यामुळे एकदम फ्लेवर येतो आंबटपणाचा एकदम आणि टेस्ट एकदम छान लागते. इकडे बघा आता फोडणी आपली लाल झालेली आहे, जास्त करपून नाही द्यायची. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता आपण तडका आपण दिलेला आहे आता, नंतर मग आपल्याला बाकीचे टाकायचं आहे. हां बघा, खमंग वास सुटला एकदम फोडणीचं. जसं आपण डाळीला तडका देतो ना त्या टाईपमध्ये. आता छान झाली आणि आता पूर्ण आपल्याला आता टाकायचं आहे. बघा इकडे आता छान झालेली आहे. पावट्याचे दाणे बघा कसे दिसतात, मस्त. बाकी आता याच्यामध्ये मीठ टाकायचं ना आई, मीठ टाकायचं आहे आणि मग आपली आळू तेरी रेडी झालेली आहे. नॉर्मल मीठ टाकायचं आता. तर इकडे आईने आता मीठ टाकलेलं आहे बघा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. इकडे 90% तरी आपली आळू तेरी तयार झालेली आहे. थोडं तर बॉईल करायचं, त्याच्यानंतर मग आपली रेसिपी तयार झालेली आहे, रेडी तयार होईल. मंडळी इकडे आता तेरी आमची बनते, आळू तेरी. आणि तेरी आपण पहिला गावी पण खायचो बघा. म्हणजे ही आळूची भाजी म्हणजे आपण पूर्वी गावीसुद्धा खायचो. लोक जास्तीत जास्त गावी खातात ही भाजी. आणि आपण मुंबईला तर क्वचित भेटली तर दिसते कुठे, आणि मग आपण घेतो आणि मग बनवतो. पण त्या टाईपमध्ये चव येत नाही जे आपण गावी बनवतो ना त्या टाईपमध्ये, कारण गावच्या पाण्यामध्ये फरक असतो. आणि बरेचसे लोक आता आळू तेरी बनवतात, आळूचं फतफतं मुंबईलासुद्धा बनवतात छान असं. ही भाजी आहे ना ती पौष्टिकच असते असं पूर्वज आणि आताचे लोकसुद्धा म्हणतात. तर ही भाजी खाल्ली पाहिजे, खूप पौष्टिक असते आणि खायला एकदम छान लागते टेस्ट. आणि आपण उसरी वगैरे टाकतो ना त्याच्यामधून अजून टेस्ट येते खूप छान. तर प्रत्येकाने ही रेसिपी करून बघा, खूप छान वाटते.
तर मंडळी फायनली आपली आळूची तेरी तयार झालेली आहे बघा. इकडे छान असं मस्त फ्लेवर येतोय. तर आपण लगेच आता टेस्ट करून बघूया. तर आजची रेसिपी आपली बघा छान झालेली आहे मस्त. आणि दाणे वगैरे व्यवस्थित शिजलेत मस्त. आणि आपण आमसूल टाकला ना, त्याची टेस्ट खूप छान आली बघा. छान टेस्ट लागली एकदम भारी व्यवस्थित मस्त. नॉर्मल गरम मसाला टाकला त्याच्याने टेस्ट अजून छान आली. मंडळी फायनली आपली आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.